नमस्कार मित्रांनो, एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून विशेष म्हणजे विदर्भात तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळांनी रस्ते ओस पडले असून उष्णतेमुळे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसात काही भागांमध्ये गारपीट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा आणि पावसाचा इशारा यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. आता पुढील काही दिवस हवामानाचा काय अंदाज आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसवर पुढे गेले असतानाच अचानक बदलत्या हवामानामुळे नागरिक संभ्रमात झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपीट, जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, सातारा, अमरावती, चंद्रपूर या भागांमध्ये पुढील काही तासात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे.